पुढच्या 3 महिन्यामध्ये विशेष टास्क फोर्स नेमून प्रत्येक वस्तीची झाडाझडती घ्या आणि बांगलादेशी घुसखोरांना बाहेर काढा, अन्यथा पुढच्या अधिवेशनामध्ये पोलीस आणि महापालिकेचे दरपत्रक जाहीर करावे लागेल. मुंबईतील अनधिकृत बांगलादेशी घुसखोरांवरनं अनिल परब विधानसभेत आक्रमक. मुंबई ते विजयदुर्ग रोरो सेवेला कोकणवासियांचा उत्स्फूर्त प्रतिसाद. पहिल्या दिवसासाठीच बुकिंग हाऊसफुल. उद्यापासून मंत्री नितेश राणेंच्या हस्ते होणार सेवेचा शुभारंभ. सोलापूरच्या अकलूजमध्ये राज्यस्तरीय लावणी स्पर्धेला सुरुवात. सुलक्षणा देवी मोहिते पाटील, स्वरूपा राणी मोहिते पाटील आणि सयाजीराजे मोहिते पाटील यांच्या हस्ते लावणी स्पर्धेचं उद्घाटन. स्पर्धा पाहण्यासाठी राज्यभरातून लावणी रसिकांची हजेरी. आंध्र प्रदेशातल्या काकीनाडा जिल्ह्यातील वेटलाप्लेम या गावामध्ये फटाक्यांच्या कारखान्यामध्ये भीषण स्फोट झालाय आणि स्फोटामध्ये 20 जणांचा मृत्यू तर 6 जण गंभीर जखमी असल्याची माहिती आहे. तर स्फोटाची तीव्रता जास्त असल्यामुळे 5 किलोमीटरपर्यंत आवाज ऐकू आला. इस्रायल-इराण युद्धाची तिसऱ्या महायुद्धाकडे वाटचाल. इराणकडनं 5 देशांवरील अमेरिकन लष्करी तळांवर हल्ला. इस्रायलसह UAE, कुवेत, बहरीनमधील अमेरिकन तळांवरती इराणचा हल्ला. आकाशा एअरलाइन्सकडनं मध्य पूर्वेतील सर्व उड्डाणं रद्द. मध्य पूर्वेतील परिस्थितीमुळे आकाशा एअरलाइन्सचा निर्णय. प्रवाशांनी विमानतळावरती जाण्यापूर्वी अधिकृत संकेतस्थळावरती उड्डाणांची स्थिती तपासावी, प्रशासनाचं आवाहन. अमेरिका, इस्रायल आणि इराणच्या युद्ध परिस्थितीमुळे दुबई विमानतळावरील अनेक फ्लाईट्स रद्द. पुढचे अपडेट्स येईपर्यंत प्रवाशांनी विमानाची स्थिती पाहूनच घर सोडण्याचं प्रशासनाचं आवाहन. इराण आणि इस्रायलची एअरस्पेस बंद. इराणकडनं होणाऱ्या प्रतिहल्ल्याची शक्यता लक्षात घेऊन इस्रायलमध्ये शाळा महाविद्यालय बंद. लोकांना सुरक्षित स्थळी जाण्याच्याही सूचना. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते गर्भाशयाच्या कर्करोगाविरुद्ध राष्ट्रीय HPV लसीकरण मोहिमेचा शुभारंभ. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांची कार्यक्रमाला ऑनलाईन उपस्थिती. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.